सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित दिनांक 15 जुलै 2024। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर आणि मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर। तर सेवानिवृत्त शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतरही पुन्हा काम करण्याची एक संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि ती आहे कंत्राटी पद्धतीने नियुक्ती। तर याबद्दलचं परिपत्रक दिनांक 15 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण यावरच सविस्तर माहिती बघणार आहोत। माझ्या चॅनलवर येणारे व्हिडिओज हे असतात वर्ग 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी या विषयाचे लेसन्स आणि पोएमचे व्हिडिओ, सोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे कंप्लीट व्हिडिओ आणि त्यासोबतच माहितीपर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असणारे व्हिडिओज। तर यांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण बाकीचे आपल्या आवश्यक असलेले मुलामुलींसाठी आणि आपल्यासाठी असलेले व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता। चला तर आजच्या या विषयाबद्दल आपण सविस्तर माहिती पाहून घेऊया। तर राज्य शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाकडून दिनांक 15 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील रिक्त पदी सेवानिवृत्त शिक्षकांना किंवा पात्र उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। सदर परिपत्रकानुसार नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव शासन पत्र दिनांक 7 जुलै 2023 अन्वये सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अशा वेळी सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पेसा क्षेत्रातील शिफारसपत्र किंवा शिफारस पात्र 1544 उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तदनंतरही पदे रिक्त राहिल्यास अनुसूचित प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची जाहिरातीद्वारे अर्ज मागवून तात्पुरत्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच शासन पत्र दिनांक 7 जुलै 2023 नुसार कंत्राटी तत्वावर नियुक्त सेवानिवृत्त शिक्षकांना देण्यात येणारे रुपये 20,000 एवढे मानधन पेसा क्षेत्रातील कंत्राटी पद्धतीने नियुक्त शिक्षकांना देखील देय राहील असेही नमूद करण्यात आलेले आहेत। आता या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 15 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन पत्रक आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊ शकता। तर हा तो शासन पत्र आहे दिनांक 15 जुलै 2024 रोजीचा। यामध्ये प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि विषय देण्यात आलेला आहे राज्यातील पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उपाययोजना आणि यामध्ये ते सर्व मुद्दे देण्यात आलेले आहेत जे आपण आता वर वाचलेले आहेत। आणि शेवटी हे परिपत्रक कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन द.छ. शिंदे यांच्या सहीनिशी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो ती अशी की सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनाही आता कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत एक सरळ शासन परिपत्रकच निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि हे परिपत्रक दिनांक 15 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। अशाच पद्धतीचे आपल्याला माहितीपर कर्मचाऱ्यांच्या विषयावरील व्हिडिओ बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। यासोबतच माझ्या चॅनलवर 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत आणि इंग्लिशच्या ग्रामरचे सुद्धा व्हिडिओज उपलब्ध आहेत, तेही आपण पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।